नाही कोथिंबीर वडी, नाही अळूवडी, ही तर आहे अगदी शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवलेली आणि पदर सुटलेली चपातीची वडी. पाहू शकता अगदी लेयर आणि चपातीचे पदर किती सुटलेले आहेत आपल्या वडीला ह्या. अगदी कुरकुरीत असली ही चपातीची वडी तयार होते. त्याचप्रमाणे कमी साहित्य आणि कमी वेळही लागतो. अगदी भरपूर दिवस तुम्ही ही वडी खाऊ शकता. चला तर सर्वप्रथम इथे मी अगदी शिल्लक राहिलेल्या 4 चपाती घेतलेल्या आहेत. आता आपण बॅटर तयार करणार आहोत. त्यासाठी ते बेसन पीठ घेतलेलं आहे. आता बेसन पिठाचं प्रमाण तुमच्या चपात्या किती आहेत त्याच्यावर अवलंबून राहतं. इथे मी 4 चपातीसाठी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, ओवा 1 चम्मच घेतलेला आहे, तोही हातावरती चोळून घालायचा. त्याचप्रमाणे हिंग पण थोडंसं घेतलेलं आहे आणि 1 चम्मच गरम मसाला. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे आपण पाणी घालणार आहोत. पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही. आणि हे बॅटर आपण जास्त पातळ बनवणार नाही आणि अगदी जास्त घट्टही बनवणार नाही. मीडियम साईज आपण हे बॅटर तयार करणार आहोत. त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करायचं. पूर्ण बॅटरमधील ह्या गुठळ्या काढून घ्यायच्या. त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून गुठळी होत नाही. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून. हे ते तुम्ही मेथीही घालू शकता आणि पालकही घालू शकता बारीक कट करून. अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण मिक्स केलेलं आहे. पाहू शकता बॅटर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही. अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घ्यायचं. आता आपण एका प्लेटमध्ये चपाती हातरायची अशा प्रकारे आणि त्यावरती हे मिश्रण घालायचं. आता हे मिश्रण अशा प्रकारे पूर्ण चपातीला लावून घ्यायचं. थोडं मिश्रण जास्त घालायचं जेणेकरून जी वडी खाताना बेसनची चव येईल. त्यासाठी थोडंसं हे बेसन पीठ जास्त घालायचं आणि पुन्हा त्यावरती चपाती ठेवायची. आता ही चपाती मी घडी घालून डब्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे अशा प्रकारे चपाती झालेली आहे. आता अशा प्रकारे पुन्हा त्यावरती बॅटर घालायचं आणि पूर्ण चपातीला लावून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही कितीही लेयर देऊ शकता. इथे मी 4 चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या. अशा प्रकारे 4ही चपात्या एकावरती एक ठेवून अशा प्रकारे आपण बॅटर लावून घेतलेलं आहे. आता या चपातीवरती आपण तीळ घालणार आहोत. अशा प्रकारे एक चम्मच आपण तीळ अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे. आता आपण ही जी चपाती आहे ती स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम पाणी गरम करून घ्यायचं. हे जे आपण स्टीम उकडण्यासाठी ही चपाती ठेवणार आहोत ते पाणी आहे ना ते आधी गरम करून घ्यायचं. गार पाण्यामध्ये ही चपाती ठेवायची नाही उकडण्यासाठी, गरम करून घ्यायचं. जर गार पाण्यामध्ये ठेवली ना तर ही चपाती आणि बेसन पीठ आहे ते पिटाळतं. त्यामुळे गरम पाण्यातच ठेवायचं 10 मिनटं उकडण्यासाठी. 10 मिनटानं चेक करायचं अशा प्रकारे चाकू घालून आपलं पीठ लागते आहे का नाही. पाहू शकता बॅटर आपलं छान शिजलेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यावरच आपण कट करणार आहोत. गरम असताना कट करायचे नाही, त्याचे पदर आहेत ते सुटत नाहीत, थोडीशी बिघडतात. त्यासाठी गार झाल्यानंतरच तुम्ही हे कट करा. अगदी चाकूच्या सहाय्याने जरी कट केलं चालेल. अशा प्रकारे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरने तुम्ही कट करू शकता. थोडंसं अलगद हे कट करायचं. अशा प्रकारे मी सर्वप्रथम हुबे कट मारलेले आहेत आणि नंतर आपण आडवे अशा प्रकारे कट केलेले आहेत. अगदी वडीचा आपला शेप होईल अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन व्हिडिओचे तुम्हाला पाहता येतील. पाहू शकता अशा प्रकारे आपली ही वडी तयार झालेली आहेत. अगदी लेयर पदर सुटलेली आपली ही वडी तयार झालेली आहेत आणि हे पदर सुटत नाहीत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि ह्या तेलामध्ये मिडियम गॅसवरती आपण ह्या तळून घ्यायच्या.
तळताना सर्वप्रथम आपण लगेच ही पलटायची, कारण खालच्या बाजूला आपली चपाती असते, फक्त त्याला आपण बॅटर लावलेलं नाही, त्यामुळे चपाती करपू नये त्यासाठी लगेच पलटी मारायची. आणि अशा प्रकारे आपण उलट-सुलट अशा प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायच्या, जेणेकरून सर्व बाजूने आपले हे पीठ तळलं जाईल. अशा प्रकारे आपण ही वडी तळून घ्यायची. पाहू शकता छान अशी आपली वडी तळलेली आहे. अगदी कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार होतात. अगदी भरपूर दिवस तुम्ही खाऊ शकता. पाहू शकता हाताला तेलही लागत नाही, तेलकटही आपल्या ह्या वड्या होत नाहीत. त्याचप्रमाणे इथे मी साहित्यही दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढून ठेवलात तरी चालेल. अशा प्रकारे आपण चपातीची वडी तयार केलेली आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट